आईने की मर्यादा को फिर से दुष्यंत कुमार निर्धारित करते हुए कहते हैं कि आईना ये तो कहता है कि तू क्या है, आईना ये तो कहता है कि तू क्या है, पर आईना ये नहीं कहता कि तुझ में क्या है। तो तुझ में है, कौन है वो आईना, तो इस बात को बताए कि तुझ में क्या है। और मित्रों, इस देश की पावन परंपरा के इतिहास के अंतर्गत एक आईना है जिसका नाम स्वामी विवेकानंद है। उस आईने के अंतर्गत नौजवानी अपनी तस्वीर देखे, उस आईने के अंतर्गत नौजवानी अपनी तकदीर देखे, उस आईने के अंतर्गत नौजवानी अपनी तदबीर रखे, और उस आईने को देखकर नौजवानी विगत इतिहास की तरह आगामी इतिहास को लिखने के लिए आगे बढ़ चले। यही इस दिवस का संदेश है। एक बात ध्यान रखें, इतिहास को पढ़ करके केवल तालियां पीट करके इतिहास की निर्मिति नहीं होती। इतिहासों की निर्मिति आकलन और अनुमान का विषय न होकर इतिहास पढ़ने का विषय यदाचित है। पर मेरे बच्चों, में आपसे कहना चाहता हूं कि साधारण सामान्य लोग इतिहास पढ़ा करते हैं, पर जो असामान्य होते हैं वो इतिहास पढ़ने के बाद इतिहास को गढ़ने का काम किया करते हैं। यहां पर बैठे हुए मेरे नौजवान साथी इतिहास पढ़कर, स्वामी विवेकानंद से प्रेरणा लेकर, आत्मशोध की विधा के अंतर्गत अपने आप के यूनिकनेस को पहचान कर उस यूनिकनेस और उस परफेक्शन को, उस डिविनिटी को आविष्कृत करते हुए, डिस्कवर करते हुए उसे इनोवेशन की दुनिया के अंतर्गत इबादत का एक नया मील का पत्थर बना दें, ताकि लोग आपको केवल एक ऑर्नामेंटल स्टोन ना कहें। ऑस्कर वाइल्ड कहता है कि इंसानी जिंदगी स्टोन के रूप में, पत्थर के रूप में शुरू होती है। कुछ लोग उसे तराशते हैं, तराश करके पत्थर कीमती पत्थर बन जाया करते हैं। कुछ कीमती पत्थर और कीमतों के साथ जुड़कर तराशे जाने के कारण बेशकीमती पत्थर बन जाते हैं। लेकिन कीमती और बेशकीमती पत्थरों से बहुत महत्वपूर्ण वे हुआ करते हैं जो अपनी जिंदगानी को पत्थर से शुरू होकर मील के पत्थर बना दिया करते हैं। आपकी जिंदगानी टचस्टोन और जेमस्टोन बनने के बजाय माइलस्टोन बनकर के खड़ी हो, और माइलस्टोन की सबसे बड़ी ब्यूटी ही ये। स्वामी विवेकानंद जी से जब पूछा गया कि माइलस्टोन ये सबसे प्रेशियस स्टोन कैसे, कौन सा कारण है कि माइलस्टोन सबसे प्रेशियस माना जा सकता है, स्वामी जी ने अत्यंत समर्पक शब्दों के अंतर्गत उसका उत्तर दिया कि माइलस्टोन की सबसे बड़ी खूबी ये है कि माइलस्टोन ये बताता है कि आप जहां से निकले थे आज जहां पर हो आपने कितनी दूरी तय की, और माइलस्टोन ये भी बता देता है कि आपको जहां जाना है और आप जहां हैं अभी और आपको कितनी दूर तय करना बाकी है। माइलस्टोन की उस खूबी को ये तमाम मेरे नौजवान साथी being required to be imbibing perhaps in the most genuine sense, most realistic sense, most practical sense, and taking up the cues for the purposes of transforming their persona, whereby माँ भारती अंगड़ाई लेकर के कह सके कि आगाज तो होता है, अंजाम नहीं होता, अगर मेरी कहानी में तेरा नाम नहीं होता। उस नाम की इज्जत को प्रतिपादित करने के लिए, उस नाम की ज़हनियत को प्रतिपादित करने के लिए, उस नाम की निष्ठा को प्रतिपादित करने का संकल्प लेकर नौजवानी अपनी इस निष्ठा के रास्ते पर निकलकर एक बुनियाद के तौर के ऊपर में माँ भारती की गोद में जागतिक इतिहास के संकल्पों को लेकर के निकले। आपसे यही निवेदन करते हुए आप अपने आप के आत्मशोध के माध्यम से अपने आप को पहचान कर रियलाइजिंग एंड मैनिफेस्टिंग व्हाट यूनिकनेस ऑल ऑफ यू possess, ensure that it gets genuinely manifested in the most practical and pragmatic sense, whereby it turns out to become a genuine milestone for the purposes of making posterity being inspired and posterity really getting the innovations getting incorporated in the realistic sense. भाइयों और बहनों, आपसे निवेदन करते हुए आपके जहन में संकल्प के भाव को प्रतिपादित करने का एक छोटा सा प्रयास करने का अवसर भाई राजन जी ने दिया, इसलिए उनका धन्यवाद ज्ञापित करते हुए मंच पर हमारी बड़ी बहन डॉक्टर स्नेहलता देशमुख हैं, उनका भी आशीर्वाद देते हुए आप सभी को धन्यवाद ज्ञापित करते हुए इस दिवस की बधाई देते हुए आने वाले युग के अंतर्गत केवल आप प्रहरी नहीं होंगे, आने वाले युग के आप केवल प्रणेता नहीं होंगे, आने वाले युग की केवल आप तस्वीर नहीं होंगे, आने वाले युग का एक प्रारंभिक दीर्घ चिंतन आपके माध्यम से मुखरित और प्रतिपादित होगा। ये आपसे अपेक्षा करते हुए आप उसे साकार होंगे, आप कामयाब होंगे, ये कहते हुए
कि साधारण लोग हम होंगे कामयाब एक दिन की बात किया करते हैं, आप हम होंगे कामयाब हर एक दिन। इस बुनियाद को लेकर के चलें, इस बुनियाद को लेकर के निकलें, यही आपसे कहते हुए, आप सभी का धन्यवाद ज्ञापित करते हुए, आप सभी को शुभाशीर्वाद देते हुए, आपसे अपेक्षा करते हुए, आयोजकों का धन्यवाद देते हुए, अध्यक्ष जी का अनुमोदन और धन्यवाद देते हुए अपने शब्दों को विराम देना चाहता हूँ। बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद, जय भारत। धन्यवाद सर। युवकांच्या शक्तीला योग्य दिशेने नेलं तर किती चैतन्य सळाळू शकतं याचं एक मूर्तिमंत उदाहरण, किंबहुना मी असं म्हणेन की चैतन्याचा एक सळाळता झरा आता डॉक्टर वेदप्रकाश मिश्र यांच्या भाषणातून आपल्याला अनुभवायला मिळाला। विद्यार्थी मित्रांना मला सांगायचं आहे की हे प्रत्येक शब्द आपल्यासाठी खूप अर्थपूर्ण आहेत, ते मनामध्ये साठवा आणि सरांच्या मनामध्ये जे स्वप्न आहे सक्षम भारताचं ते साकार करण्यासाठी आपापल्या परीने खारीचा वाटा उचला। नुकताच व्यासपीठावर मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉक्टर स्नेहलता देशमुख यांचं आगमन झालेलं आहे। मुंबई विद्यापीठाच्या वतीने मी त्यांचं स्वागत करते। आपण सर्वांनी टाळ्या देऊन त्यांचं स्वागत करूया। हम लोग हैं ऐसे दीवाने हे गाणं मगाशी आपण ऐकलं। हेच गाणं विद्यापीठाच्या तुम्ही मगाशी त्याला पुन्हा एकदा वन्स मोर वगैरे सांगितलं होतं, हे गाणं ही एक त्याची झलक पुन्हा एकदा ऐकवण्यात येणार आहे आणि त्यानंतर पुढच्या कार्यक्रमाची सुरुवात। सुस्वागतम। युवा दिन के उपलक्ष्य में आपके सामने प्रस्तुत कवि प्रेम धवन लिखित समूह गीत हम लोग हैं ऐसे दीवाने दुनिया को बदल कर मानेंगे। इसमें मिठास भरने का काम किया है हम सबके प्यारे मुंबई विद्यापीठ के विद्यार्थी। तो लीजिए हम लोग हैं ऐसे दीवाने। मंजिल की धुन में
परिचय करून द्यावा. सन्माननीय व्यासपीठ डॉक्टर स्नेहलता देशमुख मॅडमचा परिचय करून देण्यासाठी जेव्हा डॉक्टर दिलीप पाटीलनी मॅडमना विचारलं की मॅडम तुमचा बायोडेटा हवा इकडे परिचय करून देण्यासाठी, मॅडमने सांगितलं की बायोडेटा वगैरे माझा काही नाही, जे परिचय आहे तो तुम्हा सर्वांना परिचित आहे. आणि खरोखरच डॉक्टर स्नेहलता देशमुख मॅडम आपणा सर्वांना मुंबई विद्यापीठाचंच नव्हे संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतामध्ये सुपरिचित आहेतच. डॉक्टर स्नेहलता देशमुख, former Vice Chancellor, University of Mumbai, a very learned scholar and medical practitioner who earned her FRCS at very young age. She is very active in today with regard to all the women issues, the children issues, especially most importantly Garbha Sanskar, which is known to entire state and in the country also. पण या सर्वांपेक्षा जास्त मॅडम तुम्ही आम्हा सर्वांना सुपरिचित असे आहात की गर्भात असणाऱ्यांना गर्भसंस्कार आपण देता, सर्वात लहानांना आजीची माया आपण देता, त्यापेक्षा मोठ्यांना मातेचे प्रेम आपण देता, युवकांसाठी आपण नेहमीच प्रेरणास्थान असतात आणि शैक्षणिक क्षेत्रात आपण सर्वांच्या गुरु म्हणून गणल्या जातात अशा सन्मान्य कुलगुरू डॉक्टर स्नेहलता देशमुख. त्यांचे भाषण ऐकणे हे नेहमीच पर्वणी असते. देवभाषा संस्कृत, राष्ट्रभाषा हिंदी, मातृभाषा मराठी आणि आंग्ल भाषा इंग्रजी ह्या सर्व भाषांचा त्यांच्या वाणीतून नेहमीच संगम आपणाला अनुभवायला मिळतो आणि त्या श्रोत्यांना मंत्रमुग्ध नेहमीच करत असतात. अशा आमच्या सन्माननीय कुलगुरू डॉक्टर स्नेहलता देशमुख मॅडम आता आपणासमोर त्यांचे विचार मांडत आहेत. धन्यवाद. तत्पूर्वी मी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजा जळूकर यांना विनंती करते की त्यांनी आपल्या माजी कुलगुरू स्नेहलता देशमुख यांचं फुलझाड देऊन स्वागत करावं. स्नेह आहेच तो वृद्धिंगत व्हावा ही नम्र विनंती. नमस्कार. नमस्कार करतात तो आपण हात जोडून नमस्कार करू, दोन्ही हात एकमेकांना मिळवून नमस्कार करू. आणि सर्वप्रथम तुमच्या परवानगीने मी मराठीमध्येच बोलणार आहे. थोडंसं थोडं मध्ये इंग्रजी येईल, परंतु जेव्हा माझी ओळख करून दिली गेली राजपाल हांडेनी त्यावेळेला ते म्हणाले की देवभाषेतही बोलतात, मराठीतही बोलतात, इंग्रजीतही बोलतात आणि थोडंफार हिंदीमध्ये बोलतात. वेदप्रकाश मिश्रांच्या भाषणानंतर मला वाटतं कोणीही कधीही बोलू नये आणि बोलण्याची कधीही हिंमतही करू नये. परंतु एखाद्या स्त्रीने हिंमत सोडली असं मी कधी बघितलं नाही आहे. आणि म्हणून ठरवलं वेदप्रकाश मिश्रा इतके अस्खलित हिंदीमध्ये बोलले तेव्हा आपणाला सुद्धा हिंदी येत नाही असं काही होणार नाही. आणि म्हणून म्हटलं खुदी को बुलंद करें ना कि तकदीर से पहले
खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है. आणि मग आठवलं की एकदा जिभेचं आणि दातांचं भांडण झालं आणि ते कबीराच्या दोह्यामध्ये त्यांनी सांगितलंय. दात म्हणाले जिव्हेला तुम अकेली हो मां, हम 32 तुम अकेली हो मां. जिव्हा कमी होती का? ती म्हणाली तुम्ही म्हणताय ते खरंच आहे, परंतु जरासी टेढ़ी बात कहूं तो पति सक पडे खांच. पण आज मी कुठलीही तेढी बात करणार नाही, कारण तेढी बात मी कुलगुरू असताना पुष्कळ वेळा ऐकली आहे. तेव्हा आता पुन्हा तेच ऐकायची मला गरज नाही आणि ते बोलायचीही गरज नाही. आणि म्हणूनच सुरुवातीलाच मी जेव्हा तुम्हाला म्हटलं की नमस्कार म्हणजे दोन्ही हात एकत्र जोडून आपण देवापुढे उभे राहतो किंवा ज्या माणसाला आपण भेटतो त्या माणसाकडे आपल्या भावना व्यक्त करतो. पण त्या भावना व्यक्त करायच्या आधी काय करतो या आपल्या बोटात. डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा आणि मी दोघंही मेडिकल ग्रॅज्युएट आहोत, त्याच्यामुळे वेदप्रकाश मिश्रा कदाचित चुका काढतील मी काय बोलते त्याच्यात. ह्या सगळ्या बोटांच्या पेरामध्ये नर्व एंडिंग्स असतात आणि ती नर्व एंडिंग्स म्हणजे पॅशोरियन कॉर्पसल्स म्हणतात त्याला. ही नर्व एंडिंग जर आपल्याला जास्तीत चांगला त्याचा वापर करायचा असला तर त्याच्यामध्ये थोडा दाब द्यावा लागतो. म्हणून आपल्या पूर्वजांनी मुद्रा सांगितल्या होत्या आणि या मुद्राच अतिशय महत्त्वाच्या असतात. कारण ही जर बोटांची पेरं जर उद्दीपित झाली तर त्या बोटांच्यामध्ये इतकी शक्ती येते की जेव्हा तुम्ही इंग्रजी पद्धतीने एकमेकांशी हस्तांदोलन करता त्यावेळेला आपल्या भावना त्याच्याकडे उत्तम तऱ्हेने जातात. आणि म्हणूनच या नमस्काराला फार अतिशय महत्त्व आहे. त्याच्याहूनही माझ्या आईने गोष्ट सांगितली होती त्याला जास्त महत्त्व आहे. नमस्कार करताना एकदा ह्या 5 बोटांचं भांडण झालं. अंगठा म्हणाला मी श्रेष्ठ. आजकाल प्रत्येक जण आजच्याच किंवा कालच्याच पेपरमध्ये पुरुष नावाचा नवरा असं एक टायटलने लेख आलेला आहे. तेव्हा हा अंगठा म्हणाला मी श्रेष्ठ, कारण मी हातात पेन्सिल धरल्याशिवाय लिहिता येत नाही, काय एवढंच काय घास सुद्धा घेता येत नाही. नंतरचं बोट म्हणालं मी श्रेष्ठ, अरे तू काय नुसता घास घेतोस किंवा पेन्सिलीने लिहितोस, पण मी बघ मी वाट दाखवतो. मी वाट दाखवल्याशिवाय तुम्हाला पुढे जाताच येत नाही. आणि त्याच्यानंतर तिसरं बोट म्हणालं अरे तू काय बोलतोस, वाटा दाखवणं सोडून दे ना, मी सगळ्यात उंच आहे. आज उंच माणूस हाच महत्त्वाचा आहे. आणि मग आलं अंगठीचं बोट आणि अंगठीचं बोट म्हणालं अरे दुसऱ्या कुणाला सुद्धा अंगठी घालायची ताकद नाही. आजचा काळ सोडा बरं का, आज आपण सगळेजण 5 बोटात अंगठ्या घालतो कारण आपल्याला सगळ्यांनाच पैसा जास्त महत्त्वाचा असतो. आणि त्याच्यानंतर ती बिचारी छोटीशी करंगडी आली आणि मग ती म्हणाली माझ्याकडे काहीच नाही आहे, मला वाटसुद्धा दाखवता येत नाही आणि पेन्सिलसुद्धा धरता येत नाही, मी उंच पण नाही आहे, अंगठी घालता येत नाही. पण जेव्हा माणसावरती अडचण येते तेव्हा मी नमस्कार करते आणि तो सुद्धा समोरच्या माणसाला करते. आणि समोर कोण असतो त्याच्या समोर मीच उभी असते पहिली, तो अंगठा मागेच. आणि इथेच फक्त महत्त्व काय आहे की स्त्री ही महत्त्वाची आहे. कारण आजचा माझा विषय आहे विमेन एम्पॉवरमेंट. विमेन एम्पॉवरमेंट म्हणजे खरंच काय हो. अनेक वेळेला मला प्रश्न पडतो डू वी नीड टू एम्पॉवर अवर सेल्व्स, वी आर ऑलरेडी एम्पॉवर्ड. कारण एका स्त्रीचं वर्णन एका मोठ्या विद्वत बाईने असं केलं की वुमन इज लाईक ए टी बॅग. You put it in hot water and she will show you how strong she is. जास्तीत जास्त वेळ तुम्ही टी बॅग गरम पाण्यात ठेवली तर चांगला स्ट्रॉंग चहा येतो आपल्याला आणि मग ती स्ट्रॉंग होते. शी इज सो स्ट्रॉंग. अँड मेन अँड विमेन, इज देअर एनी डिफरन्स बिटवीन मेन अँड विमेन? अजिबात नाही. दोघंही बुद्धिमत्तेने तितकीच सारखी आहेत. परंतु तरीसुद्धा आज विमेन एम्पॉवरमेंटची गरज का लागते, आज विमेन्स डे साजरा करायची गरज का लागते, तर अजूनही कित्येक वेळेला तिला थोडंसं कमी लेखलं जातं. आणि म्हणूनच जेव्हा कुलगुरूंनी विनंती केली की तुम्ही विमेन एम्पॉवरमेंटवरती बोला
तेव्हा मी म्हटलं खरं म्हणजे आपल्या विद्यापीठात प्रत्येक वुमन इज सो एम्पॉवर्ड. कारण आजच्या पदवीदान समारंभामध्ये, दीक्षांत समारंभामध्ये जवळजवळ 95% मुलीच गोल्ड मेडल्स घेऊन जातात. आणखी ती एम्पॉवरमेंट काय हवं? ती एम्पॉवरमेंट आहेच. आत्तासुद्धा जेव्हा फार सुंदर कविता गाणं म्हटलं गेलं, त्या गाण्यामध्ये शेवटची ओळ होती, हाँ हम भी किसी से कम नहीं, तकदीर बदल कर मानेंगे. आणि हे गाणं खूप जुनं आहे बरं का, आमच्या वेळेचं गाणं आहे, पण त्याला चाल नवी दिलेली होती. ही नवी चाल इतकी गोड होती आणि जी मुलगी गात होती ना, तिच्या गोड गळ्यातून अगदी खरोखर कान तृप्त झाले. खरं म्हणजे पंचेंद्रियच तृप्त झाली हे गाणं ऐकून. कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि मग आठवलं, मला मृदुला दाढे जोशी न्यायला आल्या होत्या आणि त्यांच्याबरोबर संगीताची चर्चा करताना असं आठवलं की संगीत हा एक आत्मा आहे. आत्म्याला आत्यंतिक समाधान देणारं काय म्हणजे संगीत. आणि हे संगीत म्हणजे आमच्या डॉक्टरी भाषेमध्ये संगीत इज म्युझिक इज व्हिटॅमिन एम. इट इज मल्टीव्हिटॅमिन. इट इज ABCDEF सगळे व्हिटॅमिन्स त्याच्यामध्ये आहे. कारण आमच्या मुलांची भाषा आज बदलते ना, ती A फॉर ॲपल नाही म्हणत आहेत. आमची मुलं म्हणतात A फॉर ॲसिडिटी, B फॉर ब्लड प्रेशर, C फॉर कार्डियक अटॅक, D फॉर डायबिटीज, E फॉर इमोशनल डिस्टर्बन्सेस आणि F फॉर फ्रस्ट्रेशन. पण आज मला कुठेच फ्रस्ट्रेशन दिसलं नाही. आणि थोडं बहुत जर फ्रस्ट्रेशन असलं ना तर डॉक्टर वेदप्रकाश मिश्राने ते केव्हाच पळवून लावलेले आहे. कारण त्यांनी तुम्हाला इतके व्यवस्थितपणाने समजावून सांगितलं की मला वाटतं मुंबई विद्यापीठाचा कोणीही विद्यार्थी कधीही फ्रस्ट्रेट होणार नाही. अतिशय उत्तम ते म्हणताना असं म्हणाले, आय कॅन. तुम्ही म्हणा आय कॅन. आणि आमच्याकडे डॉक्टरी क्षेत्रामध्ये असं म्हणतात, आय कॅन अँड आय विल सर्टनली डू इट. नुसतंच आय कॅन डू इट नाही, आय विल डू इट. मी डेफिनेटली हे करून दाखवीन. आणि म्हणूनच त्यांच्या भाषणाला फुलस्टॉप नसावा असं मला वाटत होतं. सारखे कॉमाच असावे. परंतु ते थांबले हो शेवटी. फुलस्टॉप घेतलाच त्याने. आणि मग मात्र मला असं वाटलं की आता यांच्या इतक्या उत्तम भाषणानंतर आपण काय बोलायचं. परंतु विषय इतका आवडीचा होता की विमेन एम्पॉवरमेंट. त्यांच्या भाषणामध्ये फारसं विमेन एम्पॉवरमेंट आलेलं नाही. त्यांनी ते टाळलं असेल कदाचित. नाहीतर ते फार सुंदर बोलतात विमेन एम्पॉवरमेंटवरती. कुलगुरूही फार चांगलं बोलतात. परंतु माझ्याकरता तो विषय सोडलेला असेल कदाचित. आणि ही विमेन एम्पॉवरमेंट सुरू केव्हा होते? गर्भावस्थेत असतानाच. मुलगी आहे का मुलगा आहे हे जेव्हा आपण ताडून बघत नाही त्यावेळेलाच वुमन एम्पॉवरमेंट खरी चालू होते. कारण आजकाल मी थोडंसं मोठं वाङ्मयीन किंवा असं विद्वत्ता प्रचूर असं भाषण करणार नाही आहे मुद्दाम. कारण तुम्हाला सगळी विद्वत्ता प्रचूर भाषणं ऐकली आहेत तुम्ही. तेव्हा आता मी थोडंसं वेगळ्या तऱ्हेने बोलणार आहे. मुलगी, वुमन, ए वुमन टू वुमन इज व्हेरी इम्पॉर्टंट. वुमन टू वुमन व्हाय इज इट इम्पॉर्टंट? कारण प्रत्येक वेळेला सासूच म्हणते, अगं मुलगाच होऊ दे ना, वंशाला दिवा पाहिजे. आणि मग मात्र सुनबाई काहीच बोलू शकत नाही. परंतु एका कुटुंबामध्ये मी गेले होते, तिथे इतका सुसंवाद होता दोघांच्यामध्ये, सासू आणि सुनेमध्ये, की दोघी जणी अगदी आनंदात होत्या. मी विचारलं सुनेला की तू इतकी आनंदात कशी गं? तर ती म्हणाली, बाई सोपं आहे. सासूबाईंना सकाळी विचारते भात किती टाकू, आणि त्या जर म्हणाल्या 1 वाटीचा टाकतो तर ती सांगल्या 2 वाट्यांचा भात टाकते. कारण मला खूप भात लागतो आणि माझ्या नवऱ्यालाही खूप भात लागतो. पण त्यांना आनंद काय होतो, सुनबाईंनी मला विचारून स्वयंपाक केला. तिच्या हातातली सत्ता गेली नाही हे महत्त्वाचं ठरतं. आणि तिला ही सत्ता हवी असते. संध्याकाळी फिरायला जाताना त्यांना विचारते कुठली साडी नेसू. मग म्हटलं मग तुझ्या मनासारखी कधी नेसतेस गं? ती म्हणाली, बाई सोपं आहे, माझ्याच आवडीच्या 4 साड्या घेऊन मी त्यांच्या पुढे ठेवते आणि जी सांगते ती साडी. वेदप्रकाश मिश्रांच्या भाषणानंतर माझ्या भाषणाला टाळ्या मिळतील असं मला वाटलंच नव्हतं. ही अपेक्षाच नव्हती माझी. मग नारायण सुर्वे आणि मी एका कार्यक्रमात एकत्र होतो स्टेजवरती.
फार कठीण परिस्थिती होते हो या उत्तम लोकांच्या बरोबर स्टेजवरती बसणं. म्हणजे त्या दिवशी काय झालं माहिती, नारायण सुर्वेंच्या खरं म्हणजे प्रत्येक वाक्याला टाळ्या पडतात. पण त्या दिवशी काय झालं माहिती नाही, लोक इतके मंत्रमुग्ध झाले त्यांच्या भाषणाने की ते टाळ्या वाजवायचंच विसरले. नारायण सुर्वे मला म्हणाले, बाई आज सरस्वती माझ्यावर प्रसन्न होत नाहीये की काय, एकही टाळी पडत नाहीये. आणि मग ते पुढे म्हणाले, तुम्ही माझं स्वागत फुलांनी केलं, तो अगर फूलों को महकना है तो ऐसे महको कि बागों में बाहर आ जाए, और तालियां बजानी है तो ऐसे बजाओ कि सम्मेलन को होश आ जाए. आणि मग इतक्या टाळ्या पडल्या. तसंच आता माझं स्वागत तुम्ही फुलांनी केलं, ही फुलं मी घरी देणार आहे फुलं, आणि त्याला रोज पाणी घालताना तुमची सगळ्यांची आठवण होणार आहे मला. अतिशय सुंदर फुलं आहे ही सुंदर फुलं बघून मला दूरचं न दिसल्यामुळे आदेश मला पटकन दिसला नाही. पण तो आल्याबरोबर मुलं उठून त्याने स्टँडिंग ओव्हेशन दिलं. आदेश कमाल आहे, खरोखर खूप खूप धन्यवाद तुला. तू इथे येऊन मोठं चैतन्य निर्माण केलंस. आणि ते सुद्धा माझं थोडंसं कंटाळवाणं भाषण ऐकून मुलं कंटाळली होती, तेव्हा तुझ्या दर्शनाने त्यांना खूप मजा आलेली दिसते. अतिशय एक मनापासून सुसंस्कारित मुलगा आदेश. आता तो खूप मोठा झालाय बरं का, पण जेव्हा तो आमच्या विद्यापीठात होता तेव्हा प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा कार्यक्रम व्हायचे आणि बक्षीस मिळायचं त्यावेळेला एक आनंदी आवाज ऐकायला मिळायचा मला, बाई आपल्याला पहिलं बक्षीस मिळालं. आणि मग खूप आनंद व्हायचा ते ऐकून. अशी 5 वर्ष आदेशनी बक्षिसं मिळवून मला अगदी आनंदित केलेलं आहे. मुलांच्याबद्दल जेव्हा सांगत होते तेव्हा मला स्यू कीची आठवण झाली. विमेन एम्पॉवरमेंट जर ऐकायची असली ना तर स्यू कीचं पुस्तक जरूर वाचा. अतिशय उत्तमातलं उत्तम पुस्तक म्हणून मला वाटतं ते म्हणता येईल. स्यू की तुम्हाला माहितीच असेल, आणि माहिती नसली तर जेव्हा स्यू कीला तुरुंगवास म्हणजे आपल्या घरातल्या घरातच तिनं दाबून ठेवलं होतं तेव्हा स्यू की असं म्हणाली की माझे जे इतर सहकारी आहेत त्यांना सगळ्यांना तुरुंगात टाकलं आणि मला मात्र घरी आहे मी, पण मला ही सगळी फुलं दिसत आहेत, अतिशय सुंदर फुलं आहेत. आणि ही सुंदर फुलं काय सांगतायत, काल, आज आणि उद्या. येस्टरडे, टुडे अँड टुमॉरो. इट विल बी टुमॉरो विल बी मच बेटर दॅन येस्टरडे अँड टुडे. असा तिचा आशावाद, प्रचंड आशावाद होता. म्हणून स्यू की इतकी विजयी झाली. परंतु तिच्याच राज्यामध्ये एक टॅक्सी ड्रायव्हर होता, आणि टॅक्सी ड्रायव्हर जाता जाता त्याला विचारण्यात आलं की तू टॅक्सी का चालवतोस. तो म्हणाला, मी खरा म्हणजे पेशाने इंजिनियर आहे, पण मी टॅक्सी चालवतो कारण मला ह्या राजकारणाचा कंटाळा आला आहे. सगळेजणं नुसते पैसा 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 ह्याच्याच मागे लागत आहेत, आणि म्हणून मी स्वतःचा उद्योग करतोय, मी टॅक्सी चालवतोय जिथे मी भ्रष्टाचार करणार नाही अशी मी शपथ घेतली आहे. आणि माझा धंदा चांगला चालतोय का, की मी माझ्या टॅक्सीमध्ये जो कोणी बसेल त्याला पहिल्यांदा विचारतो, तुला थंड पाणी हवं आहे का उन्हाळ्याच्या दिवसात, आणि थंडीच्या दिवसामध्ये त्याला विचारतो तुला गरम पाणी हवं आहे का. हे मी का करतो की माझ्या टॅक्सीमध्ये त्याने पुन्हा पुन्हा बसावं जेव्हा तो येईल तेव्हा. हे करण्यात मला जो आनंद मिळतोय ना तो अतिशय महत्त्वाचा असतो. स्यू कीने अशाच लोकांना एकत्र केलं आणि त्याच्याचमुळे ती पुढे गेली. ज्यांना सगळं गव्हर्नमेंट करेल त्यांनी करावं असं न म्हणताना आपण काय करतो हे महत्त्वाचं ठरतं. अशाच लोकांना स्यू कीने एकत्र केलं. This is actually a woman empowerment. It is very necessary
to look at the meaning of what is empowerment. And empowerment comes by education. Empowerment doesn't come by anything else. So it is the education which is very important, which has got 4 limbs. Education, why do you want to learn? You want to learn because you want to do things. You want to do things with your pair of hands. You want to do things with your head. You want to think with your heart, and that is education. It's an education of head, heart and limbs together. So this is why it is very important. It is learning to be, learning to know, learning to do and learning to live together. So it is this living together which is extremely important, and that is why the University of Mumbai is actually working very hard to see to it that the adjustment quotient, the adversity quotient, not only the intelligence quotient, but the adjustment quotient, the adversity quotient, maybe part of it